आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संगमनेर कनेक्शन आता समोर आलंय। केमिकल ताडीसाठीच्या केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। संगमनेरमधील क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त झालाय। कारखान्यातून 2300 किलो क्लोरल हायड्रेट पावडर हे जप्त करण्यात आलंय। पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये मोठी कारवाई केली। सोमवारी सांगलीत 122 ड्रग्ज तर आज संगमनेरमध्ये 2300 किलो केमिकल पावडर हे जप्त करण्यात आले। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। सोमवारी सांगलीत एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यातून ड्रग्ज देखील जप्त करण्यात आलाय। पुणे ड्रग्ज प्रकरणाचं संगमनेर कनेक्शन आता समोर आलेलं आहे। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। याआधी पुणे ड्रग्ज प्रकरणाच्या माध्यमातून वारंवार बातम्या येत होत्या, त्याबाबतच्या अपडेट्स होत्या। मात्र आता एक महत्त्वाची अपडेट पुन्हा येते। संगमनेर कनेक्शन समोर आलंय। केमिकल ताडीसाठीच्या केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा आता पर्दाफाश करण्यात आलाय। संगमनेरमधील क्लोरल हायड्रेटचा कारखाना आता उद्ध्वस्त करण्यात आलाय। मात्र या दरम्यान कारखान्यातून 2300 किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त करण्यात आलाय। पुणे पोलिसांनी आता ही संगमनेरमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। सोमवारी सांगलीत 122 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले, तर आज संगमनेरमध्ये 2300 किलो केमिकल पावडर जप्त करण्यात आलाय। सोमवारी सांगलीत एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यातून 122 किलो एमडी ड्रग्ज हे जप्त करण्यात आलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।